शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भगवाच फडकणार, अमराठी मुस्लिम ख्रिश्चन लोकांनाही वाटतं मुंबई शिवसेनेच्या हातात हवी. कांदिवलीतील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुंबईचे आतापर्यंतचे महापौर हिंदू नव्हते का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. हळूहळू मुंबईचं मराठी पण मरत चाललंय. हिंदीचा विरोध नाही, पण हिंदी सक्ती नको. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शिवसेना पक्ष चिन्ह नाव चोरलं, पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना कसं चोराल? उद्धव ठाकरेंची शिंदेंवर सडकून टीका. जो भी है देवाभाव ही है. नंबर 2 ला काही किंमत नसते. आर पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाणांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला. भाजपनं सोलापूर जिल्ह्यात 300 कोटी वाटपासाठी आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचा दावा. शिवसेनेचे 56 आमदार जरी असले तरी सरकारला फरक पडणार नाही. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. नरेंद्र भोंडेकर स्वतः भाजपमुळे निवडून आलेत. आमदार परिणय फुकेंची भोंडेकरांवर टीका. तर मुख्यमंत्र्यांनी फुकेंना सांभाळावं. 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री आहेत. नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य. 3 तारखेनंतर काहीही झालं तरी आम्ही फडणवीस आणि एनडीए सोबतच. आम्ही कधी सुरत, गुवाहाटी, गोवा असे गेलो नाहीत. आम्ही फक्त विकासासाठी गेलो. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. नीती, नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो. देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. भद्रावतीतील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. प्रचारात फोनद्वारे आश्वासनं आणि मंजुरींचा ट्रेंड. सभेतून शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन करत एमआयडीसी मंजूर वायदा. मात्र थोरातांकडून फोनवरच्या मंजुरींवर सवाल उपस्थित. अडचणीत असले की परळीकर देवाआधी धनंजय मुंडेंकडे येतात. परळीत आपणच भगवान असा प्रचारात धनंजय मुंडेंचा सूर. भाजप राज्यात 200 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकेल. आगामी निवडणुकीत भाजपला बिहारसारखं यश मिळेल. कोल्हापुरात प्रचार रॅली दरम्यान चंद्रकांत पाटलांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष. जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू. अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंचा महायुतीतल्याच भाजपवर निशाणा. कोकाटेंच्या विधानानं वादाची शक्यता. अल्पसंख्याक समाजाला हात लावणाऱ्यांचे हात पाय तोडणार. माझ्यावर आधीच 14 गुन्हे. एक वाढला तर फरक पडत नाही. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचं वादग्रस्त वक्तव्य. गावात नाही पद आणि नाव गणपत. मुरुडच्या जाहीर सभेत सुनील तटकरेंची नाव न घेता महेंद्र दळवींवर टीका. दळवींना अलिबागमध्ये पॅनलही उभं करता आलं नाही. तटकरेंचा निशाणा. तिजोरी ज्या खोलीत आहे त्या खोलीचे मालक आमचे आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचा अजित पवारांना टोला. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, मी निधी देतो. या वक्तव्यावरून पडळकरांची अजित पवारांवर टीका. कुणी पैसे दिले तर घ्यायचे आणि बटन धनुष्यबाणाचं दाबायचं. समोरचे लोक त्यांच्या बापाच्या तिजोरीतून पैसे देत नाहीत. अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त विधान. काँग्रेसची विचारधारा सर्वधर्म समभावाची तर भाजपची विचारधारा सर्वधर्म भेदभावाची. अमित देशमुखांची टीका. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जायची, मात्र आता शैतानाची भूमी म्हणून ओळखली जाते, असंही वक्तव्य. आमच्या पॅनलमधील उमेदवारांना कुणी बघून घेईल म्हणत असेल तर आम्हालाही बघता येतं. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा. मेढा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, जिल्हा प्रमुख अंकुश कदम विरुद्ध भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू.